नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर इथं ना आज माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तरी आज स्वयंपाक बाहेर अंगणात चुलीवर करणार आहे. तरी इथं स्वयंपाक करायचा म्हणून झाडू वगैरे इथं मारून घेतलं आहे. आणि इथं बाहेर पाईप आहे, चुलीच्या जवळ आहे, पण त्याला काय हे नाही, तरी पण म्हटलं जरा वर बांधून घ्यावी अशी, म्हणून इथं तारेनं मी पाईप बांधून इथं घेतलेली वर. तर आजचा मेनू खास आहे चुलीवरचं बेसन आणि गरमागरम भाकरी. काही भागात त्याला बेसन म्हणतात, तर काही भागात इथं पिठलं म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. खूप साधं पण टेस्टी असं आपला आजचं चुलीवरचं जेवण आपण इथं बनवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि बाहेर वातावरण असं काय आहे, पण थंडी तर आतापासूनच वाजायला लागलेत. त्या अगोदर इथं मी कडक असा गरमागरम आल्याचा चहा केला, चहा घेतला, नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. इथं आता आपल्याला लसूण लागेल, त्यासाठी मग मी लसूण इथं सोलत बसले. मी काम करत असले मध्ये मध्ये लुडबुड करायचे असं आदेशचं काम चालू असते. मोबाईल दे लाकूड, मम्मीला दे लाकूड, दे मम्मीला, दे मम्मीला लाकूड, एक दे एक, हा दे 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 एक घाण पडेल का, राहू दे की. मसाले डबा इकडे बघ, तेलाचं तिथं ठेव आता. इथं माझा लसूण तर सोलून झालेला होता, थोडा जास्त सोलला की दुसरी भाजी करायची असेल तर पटकन घेता येईल म्हणून. आता लसूण सोलून झाल्यानंतर इथं कांदा कट करायला घेतलाय. बेसनमध्ये कांदा घातला की बेसनची चव अजूनच टेस्टी म्हणजे लागते. आणि इथं आधीच चाललेलं होतं, इकडची लाकडं घ्यायची दुसऱ्या बाजूला नेऊन टाकायची, असं त्याचा खेळच चालू झालेला होता. देश ए पुरा ए सगळं जेवण चाललंय बघ तिथं. आता इथं जाळ ही जास्तच लागलेला होता आणि आदेश बाजूला आलेला असल्यामुळे थोडा इथं कांदा जास्त भाजला गेलाय. त्यामध्ये इथं मी आता ठेचलेला लसूण आणि इथं बारीक हिरव्या मिरच्याचा ठेचा घातलाय, ते चांगले परतून घेतले. त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि आवश्यक तेवढं पाणी लागते तेवढं त्यामध्ये घातले आणि चवीनुसार नमक ऍड केले. आणि इथं पाण्याला उकळी आल्यानंतर इथं मी कोरडं बेसन जे होते ते एका हाताने टाकले आणि एका हाताने इथं असं फेटाळून घेतले. असं जर बेसन केलं तर चवीला छान लागते. आणि दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणजे बेसन पाण्यामध्ये असं फेटाळून घ्यायच्या, गाठी वगैरे त्याच्यात होऊ द्यायच्या नाहीत. आणि ते बेसन आहे फेटाळून घेतलेलं आहे असं पाण्यामध्ये टाकलं तरीही चालतं, पण कोणाला कसं आवडतं त्यानुसार. तर इथं माझं बेसन तयार झालंय. आता भाकरी करायची. आता बेसन तर झालेलं आहे. आता मी भाकरी करत होते, तर भाकरी करताना थोडं थोडं पाणी घालून असं पीठ जास्त वेळ जर पीठ मळून घेतलं तर त्या भाकरीचे तुकडे होत नाहीत आणि भाकरी एकदम चवीला सुद्धा छान लागते. आणि 2 दिवस ठेवली तरी त्याला काय असं होत नाही. चुलीला करायची, पहिला आजी करायची चुलीला भाकरी. भाकरी तरी इथं मला माझ्या आजीची आठवण आली. कधी आजी भाकरी करायला जर बसली तर ती काही पहिल्यांदा चुलीला छोटीशी अशी भाकरी करायची. घराच्या समोरच रोड असल्यामुळे इथं फिरायला शेजारच्या काकू आलेल्या होत्या आणि त्या विचारत होत्या की बाबा आज बाहेरच स्वयंपाक करायला चालू आहे का. आदेशच्या जन्माच्या अगोदर सारखं चुलीवर स्वयंपाक करायचा व्हायचा, त्यासाठी मी तर चूल पण विकत घेतलेली होती. त्याला शहरात आपण राहतो म्हटल्यानंतर लाकडं वगैरे तर विकतच आणावी लागतात, पण चूल काही तर अगोदरच घेतलेली होती. पण इथं आम्हा सगळ्यांनाच आवड आहे चुलीवरचं खायची. असं खाऊ वाटलं की आम्ही एक आठवड्यातून एकदा तरी पहिलंच करायचं. नंतर इथं माझ्यासाठी मी तमाक्याची भाकरी केली.
गॅसवर आपण कितीही 8 तासांनी केलेला स्वयंपाक आणि चुलीवर असा साधा सिंपल असं केलेला स्वयंपाक त्यात सुद्धा म्हणजे चुलीवरच्या स्वयंपाकाला जास्त चव राहते. तर इथं टम्म भाकरी फुगली. घमघम वास यायला लागला. आता माझा स्वयंपाक होत आलेला आहे. बाहेर खूप थंडी आहे, पण इथं कसं मी चुलीजवळ असल्यामुळे मला एवढी जास्त थंडी इथं वाजत नाही. बाहेर खूप थंडी असल्यामुळे बाहेर जेवायचं तर आता काही कॅन्सलच झालेलं आहे. पण इथं आता आदेशला भूकी लागली आणि झोपी लागली. त्यामुळे नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.